श्री गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी, ऐसा पराशर ऋषी, तया काश्मीर राजासी, रुद्राक्ष महिमा निरोपी, तया राजकुमाराचे विस्तारोणी सुधावाचे, सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व, संतोषोणी तो राजा, लागला त्याचे पदांबुजा, कर जोडोनिया वोजा, विनवितसे परियेसा. राजा म्हणे ऋषीश्वरासी, स्वामी निरोपिले आम्हासी, पुण्य घडले आत्मजासी, रुद्राक्ष धारणे करोनिया, पूर्वजन्मी अज्ञानेसी, रुद्राक्ष बांधिले तिने वेशी, त्या पुण्ये दशायसी, प्राप्त झाली स्वामिया, ज्ञानवंत आता जाण, करीती रुद्राक्ष धारण, पुढे यांचे लक्षण, कवणे परिवर्ततील, भूत भविष्य वर्तमानी, त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी, सांगा स्वामी विस्तारोणी, माझेनी मंत्री कुमाराचे, ऐकोणी रायाचे वचन, सांगे ऋषी विस्तारोण, दोघा कुमारांचे लक्षण, अपूर्वसे परियेसा. ऋषी म्हणे रायासी, पुत्र भविष्य पूससी, ऐकोणी दुःख पावसी, कवणे परी सांगावे, राव विनवीतये वेळी, निरोपावे सकळी, उपाय करिसी तात्काळी, दुःखा वेगळा तुझी करिसी. ऐकोनिया ऋषीश्वर, सांगता झाला विस्तार, ऐक राजा तुझा कुमार, 12 वर्ष आयुष्याचे, तया 12 वर्षांत, राहिले असती दिवस 7, 8वे दिवस येतील मृत्यू, तुझ्या पुत्रासी परियेसा. ऐकोणी ऋषीचे वचन, राजा मूर्छित झाला तत्क्षण, करिता झाला रुदन, अनेक परी दुःख करीत. ऐकोणी राजा तये वेळी, लागला ऋषीच्या चरण कमळी, राखे राखे तपोबळी, शरणागत मी तुझ्या, नाना परी गही वरत, मुनिवराचे चरण धरीत, विनवितसे स्त्रियांसहित, काय करावे म्हणून या. दयानिधी ऋषीश्वरू, सांगता झाला विचारू, शरण घावे जगद्गुरु, उमाकांत शिवासी, मणीचे भय त्यजोणी, असावे आता शिवध्यानी, तो राखील शूल पाणी, आराधावे तया ते, जिंकावया काळासी, उपायसे परियेसी, सांगेन तुम्हा विस्तारेसी, एकचित्ते अवधारा, स्वर्ग मृत्यू पाताळासी, देव एक व्योमकेशी, निष्कलंक परियेसी, चिदानंद स्वरूप देखा, ऐसा देव मूर्तिमंत, रजोरूपे ब्रह्मा सृजत, सृष्टी करणार समर्थ, वेदचारी निर्मले, तया चतुर्वेदांसी, दिदले तया विरंचिसी, आत्मतत्व संग्रहासी, ठेविली होती उपनिषदे, भक्तवत्सल सर्वेश्वर, तेने दिदले वेदसार, रुद्राध्याय सुंदर, दिदला तया विरंचिसी, रुद्राध्यायाची महिमा, सांगता असे अनुपमा, याते नाश नाही जाणा, अव्ययसे परियेसा. पंचतत्व शिवात्मक, रुद्राध्यायसे विशेख, ब्रह्माणे चतुर्मुख, विश्वसृजले वेदमते, तया चतुर्मुखी देखा, वेदचारी सांगेनिका, वदन दक्षिण कर्णयिका, यजुर्वेद निरूपिला, तया यजुर्वेदांत, उपनिषद सारख्यात, रुद्राध्याय विस्तारत, सांगे ब्रह्मा मुनिवरांसी, समस्त देव ऋषींसी, मिरीची यात्री परियेसी, आणि सकळ देवांसी, सांगे ब्रह्मा तये वेळी, तेची ऋषी पुढे देखा, शिकविती आपुले शिष्यदिका, त्यांचे शिष्य पुढे ऐका, आपुल्या शिष्या शिकविले, पुढे त्यांचे पुत्र पौत्री, विस्तार झाला जगत्री, शिकविले ऐका पवित्री, रुद्राध्याय भूमीवरी. त्याहुनी नाही आणिक मंत्र, त्वरित तप साध्य होत, चतुर्विध पुरुषार्थ, लाधे त्वरित परियेसा. नाना परीची पातके, केली असती अनेके, रुद्र जापे सम्यके, भस्म होती परियेसा. आणिक एक नवल केले, ब्रह्मदेवे सृष्टी रचिले, वेदतीर्थे असे भले, स्नानपान करावे, त्याने कर्मे परिहरती, संसार होय निष्कृती, जे जन श्री गुरु भजती, ते तरती भवसागर, सुकृत अथवा दुष्कृत, जे जे की जे आपुले हित, जैसे पेरिले असे शेत, तेची उगवे परियेसा. सृष्टी धर्म प्रवृत्तीसी,
ब्रह्मे रचिले परियेसी आपुले वक्षपृष्ठेसी धर्माधर्म उपजवी जे जन धर्म करीती इह पर सौख्य पावती जे अधर्म रहाटती पापरूपी तेची जाणा काम क्रोध लोभ जाण मत्सर दंभ परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतुके नरक नायक गुरु तल्प सुरा पाणी कामुक जे परिपूर्णी पुलक स्वरूप अंतःकरणी तेची प्रधान नरकाचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का ब्रह्महत्यादी पातका कन्या विक्रयी जे जण इतुके क्रोधापासुनी उद्भव झाले म्हणोनी पुत्र जाहले या कारणी क्रोधसूत तया म्हणती देवद्विज स्वहरण देखा ब्रह्मस्व घेऊणी नेदी जोका सुवर्ण तस्कर एका लोभपुत्र तया नाव ऐशा पातकांसी यमे निरोपिले परियेसी तुम्ही जाऊणी मृत्युलोकासी रहाटी करावे आपुले गुणे तुम्हा सवे भृत्य देखा देईन सर्व उपपातका सकळ पाठवावे नरका जे जण असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊणी आली पातके मेदिनी रुद्र जपत्या ते देखोणी पळुनी गेली परियेसा जाऊनिया यमा प्रती महापातके विणविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊनी आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणोनिया प्रख्यात से त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री ओढलो होतो वन्हीपुरी रुद्र जप ऐकोणी क्षितीवरी रहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जपासी पोळलो आम्ही स्वामिया ग्रामी खेटी नदी तिरी वसती द्विज महानगरी देवालय पुण्यक्षेत्री रुद्र जप करिताती कवणे परी आम्हा गती जाऊन शको आम्ही क्षिती रुद्र जप जण करिताती तया ग्राम जाऊन शके आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी होती नर महादोषी मीती नाही परियेसा प्रायश्चित्त सहस्त्रेसी जो जो काणवे पुण्यपुरुषी तैसा द्विज परियेसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तीसी म्हणती रुद्राध्यायासी जो होतो पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमीवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविष रुद्रजाप्य आम्हा दिसे शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया रुद्रजाप्य विश्वासी शमन करावया शक्त होसी रक्षगा आम्हासी विनविताती पातके इतुके बोलती पातके ऐकोनी यम माथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्मलोकात ये वेळी जाओनिया ब्रह्मापासी विणवी यमतयासी जय जयाजी कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञे कार्य करीत पापे नरकांते आणिक नरकालया कार्य करणे महापातकी नरांसी आणू पाठवितो भृत्यांसी पातकी होय पुण्यराशी रुद्र जप करोणिया समस्त जाती स्वर्गासी महापातकी यती दोषी नाश केला पातकांसी शून्य झाले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामिया याते उपाय करावयासी देवा तू समर्थ होसी राखे राखे आम्हासी राज्य गेले स्वामिया तुम्ही होणी मनुष्यासी स्वामित्व दिधले भरवसी रुद्राध्याय निधानेसी कासया साधन दिधलेत या कारणे मनुष्य लोकी नाही पापलेश रुद्र जपे विशेष पातके जळती अनेक येणे परी यम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जप करीती यासी अज्ञानी लोक तामसी उभ्याणी निजुणी पडती नर त्यांचे अधीन पापे घडती ते दंडावे तुवा त्वरिती जे का भावार्थ पडिती ते त्वा सर्वदा वर्जावे बाधू नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्र जपे पुण्य विशेखा जे जन पडती भक्तिसी
पूर्वजन्मी पापे करीती अल्पायुषी होणी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्र जपे करोणिया तैसे अल्पायुषी नरे रुद्र जप करीती बरे पापे जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजो वर्चस बल धृती आयुष्यरोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपे वर्धती ऐकयमा एकचित्ते रुद्र जप मंत्रेसी स्नान करविती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करती स्नानपान त्याते मृत्यू भय नाही आणि कै कणवल पाही रुद्र जपे पुण्य देही स्थिर जीव पुण्य असे अति रुद्र जपोणी उदकासी स्नान केल्या वरांसी भीतसे मृत्यू त्यांसी तेही तरती भवान आणि कै कणवल पाही रुद्र जप मंत्रेसी स्नान करविती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करती स्नानपान त्याते मृत्यू भय नाही आणि कै कणवल पाही रुद्र जपे पुण्य देही स्थिर जीव पुण्य असे अति रुद्र जपोणी उदकासी स्नान केल्या वरांसी भीतसे मृत्यू त्यांसी देह तरती भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महाशासी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियेसा ऐसे जाणुनी मानसी सांगे आपुले दुतासी रुद्र जपता विप्रांसी बांधू नको म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्माचे वचना यमाला आपुले स्थाना म्हणून परशरे जाणा निरोपिले रायासी आता तुझ्या कुमारासी उपाय सांगेन परियेसी दशसहस्र रुद्रेसी स्नपन करी शिवाते 10,000 वर्षांवरी तव पुत्र राज्य करी इंद्रा समान धुरंधरी कीर्तिवंत पार त्याचे राज्य श्रियेसी आपण नसे निश्चयेसी अकंटक संतोषी राज्य करी तुझा सुत बोलवावे शतविप्रांसी जे का विद्वजन परियेसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तत्काळ तुवा रुद्राच्या ऐशा विप्रांवरी देखा शिवासी करी अभिषेका आयुष्य वर्धले कुमारका सध्या श्रेय होईल येणे परी रायासी सांगे पराशर ऋषी राये महानंदेसी आयुष्यवर्धनारंभ केला ऐसा ऋषी पराशर उपदेशिताची द्विजवर बोला ओणिया सर्व संभार पुरवितसे ब्राह्मणांसी शतसंख्यांक कलशांसी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक ततये वेळी त्याची या जळे पुत्रासी स्नान करावी प्रतिदिवसी सप्तदिन येणे विधीसी आराधीला ईश्वर अवधी जाहाली दिवस 7 बाळ पडिला निचेष्टित पराशरे ये ओणी त्वरित उदकेसी सिंचले तये वेळी अवचित वाक्य जहाले अदृश्यत सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महादंश भयचकित आले होते यमदूत समस्त द्विजवर रुद्र पढत मंत्राक्षता देताती मंत्राक्षता ते अवसरी घातलिया कुमारावरी दूत पहाती राहुणी दुरी जवळ येऊ न शकती होते महापाश हाती कुमारावरी टाकू येती शिवदूत दंडहस्ती मारू आले यमदूता भयचकित यमदूत पळवणे गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवर तेने रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेद श्रुती करोणिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजयासी आनंद थोर समारंभ करीतसे पूजा करोणी महाभोजा बैसवोणी समस्त द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपुले स्त्रिये सहित घालिता झाला दंडवत येओणिया बैसला सभेत आनंदित मानसी त्या समयी ब्रह्मसुत नारदा आला अकस्मात राजा धावणे चरण धरीत सिंहासनी बैसवी पूजा करोणी उपचारी राजा या ते नमस्कारी म्हणे स्वामी यावसरी कोठोणी येणे झाले पै राजा म्हणे देव ऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनासी काय वर्तले विशेषी आम्हा लागी निरोपिजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलाशासी येता देखिले मार्गासी अपूर्व झाले परियेसा महामृत्यूदूतांसहित न्यावया आला तुझे सूत सवेची येऊणी शिवदूत तया लागी पराभविले
यमदूत पळोणी जाती, यमापुढे सर्व सांगती, आम्हा मारिले शिवदूती, कैसे करावे क्षितीत. यम कोपुणे निघाला, वीरभद्रापासी गेला, म्हणे दूता का मार दिला, निरपराध स्वामिया. निज कर्मानुबंधेसी, राजपुत्र गतायुषी, त्याते आणिक दूतांसी, कासया शिवदूती मारिले. वीरभद्र अति क्रोधी, म्हणे झाला रुद्रविधी, 10 सहस्त्र वर्षे अवधी, आयुष्य असे राजपुत्रा. न विचारिता चित्रगुप्ता, वाया पाठविले दूता, वोखटे केले शिवदूता, जीवे सोडिले म्हणून. बोलावणे चित्रगुप्ता, आयुष्य विचारी न त्वरिता, म्हणून पाठवी दूता, चित्रगुप्त पाचारिला. पुसताती चित्रगुप्तासी, काढून पाहे पुत्रासी, 12 वर्षे आयुष्य परियेसी, राजकुमारा लिहिले असे. तेथेची लिहिले होते 12 सहस्त्र वर्षे लेख, पाहुणी यम साशंकित, म्हणे अपराधा आमुचा. वीरभद्रा ते वंदुण, यमधर्म गेला परतोण, आम्ही आलो तेथोण, म्हणून सांगे नारद. रुद्र जपे पुण्य करिता, आयुष्य वर्धले तुझे सूता, मृत्यू जिंकिला तत्वता, पराशर गुरु कृपे, ऐसे नारद सांगोणी, निघोणी गेला तेथोणी. पराशर महामुनी, निरोप घेतला रायाचा, समस्त गेले द्विजवर, राजा हर्षे निर्भर, राज्य भोगिले धुरंधर, पुत्रपौत्री महीवरी. ऐसा रुद्राध्याय महिमा, पूजा करावी गुरु ब्रह्मा, भिणे न लगे काळ महिमा, श्री गुरु म्हणती दंपतीसी. सिद्ध म्हणे नाम धारकासी, ऐसी कथा विस्तारेसी, श्री गुरु सांगे दंपतीसी, प्रेम भावे करोनिया. या कारणे श्री गुरुसी, प्रीती थोर रुद्राध्यायासी, पूजा करावी भक्तीसी, रुद्राध्याये करोणी. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता तरे भवसागर, लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत, रुद्राभिषेक महात्म्य तेथ, वर्णिले असे अद्भुत, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, रुद्राध्याय महिमावर्णनम्. नाम 34 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।